नमस्कार, माझे नाव पूनम प्रल्हाद मस्के। मी आता 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे पिऊची वही। या पुस्तकाच्या लेखिका आहे संगीता बर्वे। या पुस्तकाची किंमत आहे फक्त 40 रुपये। आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खोलण्यात आले आहे। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली आहे आणि आमच्या शाळेमध्ये खूप मोठे ग्रंथालय खोलण्यात आलेले आहे। त्या ग्रंथालयामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या सर्व वर्गाचे विद्यार्थी पुस्तके वाचतात। जास्तीत जास्त मुलीच पुस्तके वाचतात आणि आमच्या ग्रंथालयामध्ये खूप मोठमोठाली ज्ञानाची पुस्तके आहेत। या पुस्तक काही रोजनीशी लिहिलेली पुस्तके, काही ज्ञानाची पुस्तके, काही ज्ञान देणाऱ्या मनुष्याविषयी आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप लिहिलेली पुस्तके आहेत। ज्ञान विकीकरांची असे सगळी काही पुस्तके आहेत। मी त्यापैकी तुम्हाला काही या पिऊच्या वहीविषयी काही माहिती सांगणार आहे। एका गावामध्ये एक पिऊ व तिची आई व तिचे वडील राहत होते। तर एके दिवशी पिऊला असे वाटले, आता पिऊ दररोज शाळेत जात असे। पिऊची आई व तिचे बाबा तिचा खूप लाड करत असत। पिऊची आई तिला म्हणाली, अगं पिऊ, आता तर तुझ्या शाळेला सुट्ट्या लागणार आहेत ना ग? तर पिऊ म्हणाली, हो ग आई, आता माझ्या शाळेला सुट्ट्या लागणार आहेत। तर पिऊच्या शाळेला आता तिचे पेपर झाले की सुट्ट्या लागणार होत्या। पिऊचा आज इंग्रजीचा पेपर होता। पिऊ सर्व तयारी करून शाळेत निघाली व पिऊने सर्व पेपर व्यवस्थित लिहिला आणि तिला पैकीच्या पैकी मार्क पडले। तर जी परीक्षा ओपन बुक टेस्ट परीक्षा होती तिने ती न पाहता लिहिली आणि तिला सरांकडून शाबासकी मिळाली। ती घरी आली आणि म्हणाली, अगं आई, मी आज ओपन बुक टेस्ट होती, मी त्यामध्ये पाहून काही लिहिलेले नाही। तुला जर माझे खोटे वाटत असेल तर तू सरांना विचारू शकते। तर पिऊला असे वाटले, आता तर आपल्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, आपण आता काहीतरी केलेच पाहिजे। पिऊ म्हणाली, अगं आई, मी तुला जर खोटे वाटत असेल तर तू माझ्या सरांना आणि टीचरला विचारू शकतेस। तिची आई म्हणाली, हो ग, मी तुझ्या सरांना तर विचारणारच आहे, पण तुझ्या सरांना असेही सांगणार आहे की पिऊला यावर्षी खूप अभ्यास द्या, कारण हिची यावर्षी 7वी आहे आणि हिला 7वीत सर्व काही अभ्यास आलाच पाहिजे, सर्व आलेच पाहिजे। कारण ही जर 10वीत व 9वीत गेली तर हिला सर्व आलेच पाहिजे आणि ही 10वीतही पास झाली पाहिजे। तर पिऊला असे वाटले, आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर मी यामध्ये काय करावे बरे? तर पिऊला अशी योजना सुचली। पिऊला तिच्या घरातली खिडकी खूप घाण झालेली दिसली। तिने त्यावर कलर पेंट केला, पण तिने ती स्वच्छ धुवून तिच्यावर कलर पेंट केला। तिच्या आईला असे वाटले की अगं पिऊ, यावर असा कलर लावत नसतात, यावर ऑइल पेंट लावावा लागतो। मी तुझ्या बाबांना उद्या सांगेन, तुम्ही ऑइल पेंट आणा। आणि तिच्या बाबांनी उद्याच म्हणजेच आजचा शुक्रवार होता, तिच्या बाबांना तिची आई म्हणाली, अहो, तुम्ही उद्या शनिवारी स्वस्त कलर भेटतात, तुम्ही उद्या शनिवारी कलर आणा आणि आपल्या पिऊला त्या खिडकीला कलर द्यायचा आहे। पण तिला असे माहीतच नाही की त्या खिडकीला कलर कसा द्यायचा। तर पिऊने अशी योजना आखली की मी या खिडकीला कलर देऊनच राहणार। पिऊने अशी योजना आखली की मी आधी ही खिडकी तर आयत आकाराची आहे आणि मला या खिडकीला चौकोन समजून हिच्या चारही बाजूंनी रंग द्यावा लागेल आणि त्यानंतर मी या सर्व राहिलेल्या बाजूंना ऑइल पेंटने रंगवेल, नंतर पेंटने रंगवेल। त्यामुळे ती खिडकी स्वच्छ दिसेल, अस्वच्छ दिसणार नाही। आणि त्यानंतर मी या खिडकीला स्वच्छ बनवेन। तिची आई म्हणाली, अगं पिऊ, या खिडकीला असा त्वचेसारखा कलर देत नसतात, या खिडकीला आपल्याला स्वयंपाकघरात जसा कलर आहे त्यापेक्षा थोडा वेगळा कलर द्यावा लागतो। त्यामुळे ही खिडकी स्वच्छ दिसेल आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपण जेव्हा चहा करतो तेव्हा त्या चहाचे शिंतोडे त्यावर उडल्यावर ती खिडकी घाण दिसली नाही पाहिजे। आपण त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात जसा
केला पाहिजे. पिऊला यावरून असे समजले की आपण काम कसे केले पाहिजे आणि आपण